अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. आणि माईबाप जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सामान्य संत नाहीयेत. जगद्गुरु तुकोबारायच नाही, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक साधू संत मंडळी जन्माला आली. अनेक दादा मदत मदत थाप देत चला. अनेक साधू संत मंडळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली, परंतु प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. मग ते संत ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, एकनाथ महाराज असतील, मीराबाई महाराज असतील, मुक्ताबाई महाराज असतील, सर्वांचाच अधिकार त्या ठिकाणी कसा आहे, वेगवेगळा आहे. पहा, या वारकरी संप्रदायाचा एक सुंदर सुंदर मुखवटा आहे. त्या ठिकाणी सुंदर अशी इमारत आहे. ती इमारत म्हणजे माझ्या बहिणाबाई महाराज फार सुंदर सांगतात. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामतयाचा किंकर, जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. बहिणी म्हणे फडकवती ध्वजास, निरूपण केले वो. माझ्या बहिणाबाई महाराज सांगतात, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, आणि नामातयाचा किंकर, जिने केला हा विस्तार. वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी प्रचार प्रसार फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ज्यांनी केला ना, ते म्हणजे माझे नामदेवराय. प्रत्येकाचा अधिकार मात्र वेगळा आहे. पहा माईबाप, त्यातलेच माझे जगद्गुरु तुकोबाराय. अहो, या महाराष्ट्राच्या मातीची एवढी ताकद, एवढी ताकद, आणि आपण एवढे भाग्यवान आहेत. कशामुळे भाग्यवान आहेत की आपल्याला संत भूमीमध्ये जन्म मिळालाय. आपल्याला संतांच्या भूमीमध्ये जन्म मिळालाय आणि संतांच्या नंतर मिळालाय. हे आपलं महान भाग्य आहे. का? कारण पहा, आज आपल्याकडे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. आज आपल्याकडे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. अहो, ज्याला वाचता येत नाही ना, त्यांनी सुद्धा जर ज्ञानेश्वरी वरतून नुसतं बोट जरी फिरवलं तरी ज्ञानेश्वरी वाचता येते. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे, ही संतांची ताकद आहे. काय ताकद असावी अहो, ज्याचा माथा जाग्यावर नसेल ना त्यांनी गाथा वाचावा. ज्याचा माथा जागेवर नसेल ना त्यांनी गाथा वाचावा. ज्या माणसाच्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी आहे ना, मी सांगते त्या माणसाच्या घरामध्ये वाईट गोष्टी होऊच शकत नाहीत. का? ती संतांची ताकद आहे. आणि माझं सांगणं असेल, ग्रंथ फक्त लाल कपड्यामध्ये बांधून वरतीच ठेवायला नाहीयेत, त्याचं कधीतरी आपण वाचनही केलं पाहिजे. पहा, जोपर्यंत साधू संत मंडळी तुमच्या आमच्यामध्ये होती तोपर्यंत आपल्याला कळाली नाही. जोपर्यंत होती तोपर्यंत कळाली नाही, पण गेल्याच्या नंतर कळाल्याशिवाय राहिली नाही. पहा, राहिला त्या कीर्ती माझी, राहिला त्या कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. पहा, ते गेले पण त्यांच्या आठवणी आज आपल्यामध्ये. कोण म्हणतं माऊली गेले, आज सुद्धा माऊली आहेत. कोण म्हणतं माऊली गेले, आज सुद्धा माऊली आहेत. पण माऊलींना पाहण्यासाठी आपल्यामध्ये तेवढा भाव असला पाहिजे, आपल्यामध्ये ते प्रेम असलं पाहिजे. पहा, देव दिसतो. कोण म्हणतं देव दिसत नाही? आजची आमची कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी म्हणते, ताई आज मीही कॉलेजला जाते, माझंही सायन्सला का त्या ठिकाणी ऍडमिशन ही सगळ्या गोष्टी आहेत. मला माझ्या मैत्रिणी त्या ठिकाणी विचारतात, का ग तू कीर्तन भजन या वयामध्ये करायला? माझं म्हणणं असतं, अरे पहा, जीवनामध्ये तुम्ही भगवान परमात्माची त्या ठिकाणी साधना करा, आराधना करा. ज्यावेळेस तुम्ही त्या भगवान परमात्माची आराधना कराल ना, त्यावेळेस तुमच्यावरती फाशी घेण्याची वेळ कधीच येणार नाही. पहा, आज आमची पिढी थोडं थोडं काही झालं गळफास घेते. थोडं थोडं का? विचारांचा अभाव, कुठंतरी सहनशीलताही कमी. आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जे देते ना, ते ज्ञानेश्वरी, गाथा आणि गीता. पहा, आपण ज्ञानेश्वरी, गाथा, गीताकडे फक्त आणि फक्त पारायण म्हणून पाहिलं.
काय फक्त पारायण म्हणून पाहिलं, पण त्याच ज्ञानेश्वरीवरती परदेशातल्या लोकांनी येऊन PhD केली. काय PhD केली आणि त्यांनी आता काही या दिवसांपूर्वी 100-150 वर्षापूर्वी या लाईटचा शोध लागला. पण हाच शोध माझे माऊली 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. पहा, ज्यावेळेस हे त्या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञान या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अध्यात्माशिवाय विज्ञान नाहीये आणि विज्ञानाशिवाय अध्यात्म सुद्धा नाहीये. पण आम्ही कुठेतरी याचा समन्वय साधायला पाहिजे, कुठेतरी या गोष्टीचा, कारण भिन्न काहीच नाहीये. परमार्थ तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही सगळं त्यागा, अजिबात नाही. सगळं करा, पण सगळं करत असताना फक्त मोह माया जाळामध्ये गुंतू नका. बस संतांचं हेच सांगणं आहे. आणि तेच जगद्गुरु तुकोबाराय, पहा काय महान अधिकार माझ्या तुकोबारायांचा, की वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार एवढा, आपलं वर्णन आपल्या घरच्यांनी करावं, शेजारच्यांनी करावं, गाववाल्यांनी करावं, जिल्ह्यातल्यांनी करावं, नवल नाहीये. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती दुश्मन येऊन नतमस्तक होतात. तू किता तुलनेसी आले म्हणून रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून ज्ञानेश्वरी चरणी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. पहा हा अधिकार ज्या तुकोबारायांचा, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची उंची एवढी मोठी की पहा, जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतात की जगद्गुरु तुकोबारायांची उंची आकाशा एवढी आहे. तुका आकाशा एवढा अनु रेणू या जगद्गुरु तुकोबाराय असून सुद्धा तुकोबाराय म्हणतात, लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा. पहा माणसं मोठी होतात, मला वाटतं मोठं होण्यासाठी फार काही लागत नाही, पण मोठं झाल्याच्या नंतर लहान होण्यासाठी खूप काही लागतं, फार काही लागतं. आणि ते ज्यांना जमलं त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखाने नामस्मरण करावं नवल नाहीये. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरण करावं नवल नाहीये. माझे जगद्गुरु तुकोबाराय ज्या वाटेने चालतात ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणते. माझे जगद्गुरु तुकोबाराय ज्या दगडावरती बसतात तो दगड विठ्ठल विठ्ठल म्हणतोय. पहा काय संतांची ताकद आहे. माझ्या जनाबाई महाराजांनी गौऱ्या कराव्यात, त्या गौऱ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणावं, हा अधिकार संत महात्म्यांचा. आपलं मुख विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, फार मोठी शोकांतिका आहे. कधीतरी विचार केला पाहिजे. माणूस म्हणून जन्माला आलेलं चीज कधीतरी केलं पाहिजे का? कारण भगवान परमात्माने हा देह काही उगच दिलाय का? नाही. देवे दिला देह भजना, दिला देह भजना गो माता, देवे दिला देह भजना गो माता, देवे दिला देह भजना गो माता, देवे दिला देह भजना गो माता.
टाळ्याचा प्रतिसाद दिलाच पाहिजे. कारण सांगा, मला सांगा, पंक्तीत बसल्याच्या नंतर वाढ आल्याच्या नंतर तुम्हाला जर म्हटलं 1 तास थांबा, थांबताल का? नाही थांबणार. सांगायची गरज पडत नाही, चालू करा. पडते का? नाही पडत, आपोआप चालू करतात. मग कीर्तनामध्ये टाळी वाजवा हे सांगायची गरज पण नाही पडली पाहिजे, टाळी झालीच पाहिजे. कारण माई बाप, तुम्ही दिलेल्या टाळ्या तुमच्यासाठी टाळ्या असतील. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुम्ही दिलेल्या टाळ्या तुमच्यासाठी टाळ्या असतील, पण तुम्ही दिलेल्या टाळ्या त्या आमच्यासाठी फक्त टाळ्याच नसून तो तुमचा आमच्यावरती असलेला आशीर्वाद आहे. म्हणून टाळ्या जरा जोरदार देत जा. या बात, वाह 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 वाह, क्या क्या. तेच त्या ठिकाणी बघा, देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. हा देह कशासाठी दिलाय? भगवान परमात्माने त्याची भक्ती करण्यासाठी दिलाय. आणि तीच भक्ती साधू संतांनी केली. आणि तेच आपल्याला उपदेश करतात की तुम्ही बाबांनो, तुम्ही सुद्धा हे करा. काय म्हणतात? तुम्ही सुद्धा हे करा. पहा, अभ्यासू लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न आला असेल की जगद्गुरु तुकोबर आहे, हे पंढरीश पांडुरंग भगवान परमात्माचे एकनिष्ठ भक्त आहेत. कसे आहेत? एकनिष्ठ भक्त आहेत. एवढे एकनिष्ठ आहेत की विटेवरी ज्याची पाऊले, म्हणजे जो भगवान परमात्मा, ज्या भगवान परमात्मा पांडुरंगाला सोडून जे तुकोबार आहे किंवा जे संत दर्शन सुद्धा दुसऱ्या कुणाचं घेत नाहीत, मग ते जगद्गुरु तुकोबार आहे. आईची ओळख, भगवतीची ओळख आम्हाला कशी करून देतात? सर्वप्रथम हा प्रश्न तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाला असेल. पण पहा, जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या एकनिष्ठतेमध्ये कुठलीच बाधा येते का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. जे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माची एवढे एकनिष्ठ आहेत, ते जगद्गुरु तुकोबाराय आई भगवतीची ओळख करून देतात. प्रश्नात पडण्यासारखं आहे ना. पहा, संत महात्म्यांच्या दृष्टीमध्ये कधीच भेद नव्हता. तुकोबाराय आई भगवतीची उपासना करतात. पहा, कधी कधी वेळेस, कोणत्या वेळेस दोन काम होतात, पण दोन्हीत सुद्धा एक गोष्ट असते. याचं उदाहरण देते पहा, तुम्हाला एक दृष्टांत देते. आमचे 2 दादा आहेत, आमचे ऋषी दादा आणि भारत दादा. त्या ठिकाणी भारत दादांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण काय करावं, जिलेबी खावी. सेलूला गेले, जिलेबीचा गाडा दिसला, त्यांना वाटलं जिलेबी खावी. आता जिलेबी खावी म्हटले, सोबत 2 जण होते. आता 2 जण असल्याच्या नंतर बघ, हे म्हणले जिलेबी खावे, पण हे म्हणतात अजून 7 दिवस झाले नाहीत. काला काय म्हटले, अजून झाला नाही. मग म्हटले आता काय करावं. हे थोडे डेअरिंग बाज होते भरत महाराज, डेअरिंग बाज माणूस. ते म्हटले बघून घेऊ म्हणे जेव्हाचं तेव्हा, जे होईल जो होगा वो देखा जाएगा, जे होईल ते बघून घेऊ. गेले, हे गेले आत, म्हणले पाव किलो जिलेबी द्या. आता हे गेल्यावर हे म्हणले जे त्याचं होईल ते माझं होईल. हे पण गेले त्यांच्या मागे. आता गेल्याच्या नंतर हे गेले, यांची खाणं झाली जिलेबी. आता खाणं झाल्याच्या नंतर हे जाऊ लागले. तेवढ्या मोठे त्या दुकानदाराचा मालक आला आणि तो मालक म्हणतो की भाऊसाहेब महाराज, तुम्ही तर काय पैसे दिलेच नाही, जिलेबी घेतली आणि पैसे दिले नाही. त्यावेळेस महाराज म्हणतात, जिलेबी कोण म्हणता, मला जिलेबी द्यायच्या अगोदरच तुम्ही माझ्याकडून पैसे घेतलेत. काय म्हटले, मला जिलेबी देण्याच्या अगोदर तुम्ही माझ्याकडून काय घेतलेत म्हटले, पैसे घेतलेत. लागल्या दोघांचे भांडणं. यांचे भांडणं चालू असताना हे आले. हे म्हणतात तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले पैसे विसरून जातात. तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले पैसे विसरून जातात. दुकानदार म्हणला तुम्ही दिलेले विसरत नसतो. दुकानदार काय म्हटला, तुम्ही दिलेले विसरत नसतो. बरं म्हटले ठीक आहे. मग आता दोघांचे चालू झाले. गावकरी मंडळी आले. गावकरी मंडळी म्हणतात तुम्ही दोघांपैकी खरं मानावं कुणाचं नेमकं, आम्ही कुणाचंच खरं मानू शकत नाही. तुमच्या दोघांचं ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस तुमच्यामध्ये तिसरा माणूस कोण होता. दुकानदाराने सांगितलं हे होते. असं म्हटल्याच्या नंतर मग गावकरी मंडळी म्हणले सांगा म्हटले महाराज, यांनी पैसे दिले का. काय म्हटले, यांनी पैसे दिले का. हे म्हटले सच कहूंगा, सच के सिवा और कुछ नहीं कहूंगा. जे बोलल ते खरं बोलल, खऱ्याच्या शिवाय काहीच बोलणार नाही. ते म्हटले जसे पैसे मी दिले तसेच पैसे यांनी सुद्धा दिले. कळालं. जसे पैसे यांनी, मला सांगा दोघांचंही झालं का नाही.
हे खोटं बोलले का? नाही बोलले. खोटं बोलले का नाही, पण काम तर काय झालं? दोघांचं झालं. मला याच्यातून हे सांगायचं पहा की जगद्गुरु तुकोबाराय हे भगवान परमात्माचे एकनिष्ठ भक्त आहेत, पण आईची ओळख करून देताना, आईची स्तुती करून देताना जगद्गुरु तुकोबारायांच्या एकनिष्ठतेमध्ये कुठलीच बाधा येत नाही, कुठलीच बाधा येत नाही. कसं? आता जसं सांगितलं का तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने समजून घ्या. पहा, जगद्गुरु तुकोबाराय आई भगवतीची त्या ठिकाणी काय करतात? उपासना करतात. जगद्गुरु तुकोबारायच नाही, अनेक साधू संत मंडळी घ्या. पहा तुम्ही, तुम्हाला सांगेन साधू संत मंडळी, नामदेवराय, माझ्या नामदेवरायांचा एवढा अधिकार आहे, एवढा अधिकार आहे की माझ्या नामदेवरायांचा अधिकार फार मोठा. लढीवाळ भक्त म्हणलं जायचं कुणाला? माझ्या नामदेवरायांना. एक दिवस नामदेवरायांचे वडील काही कामास्तव बाहेर गावी गेले, काही कामास्तव बाहेर गावी गेले. भगवान पंढरीश पांडुरंग भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवायचा होता, नैवेद्य खाऊ घालायचा होता. आई साहेबांनी सांगितलं, नामा नामा काय कर म्हटले? भगवान परमात्म्याला नैवेद्य खाऊ घालून ये, भगवंताला नैवेद्य खाऊ घालून ये. असं म्हटल्याच्या नंतर नामदेवराय गेले. नामदेवराय गेल्याच्या नंतर भगवंताच्या समोर त्या ठिकाणी ताट ठेवले आणि ताट ठेवल्याच्या नंतर नामदेवराय म्हणतात, भगवंता नैवेद्य खा. भगवान परमात्मा नैवेद्य खा. मला सांगा, दगडाची मूर्ती नैवेद्य खात असते का हो? हॅलो, खात असते का? बरं जाऊ द्या, ते जाऊ द्या. मोरगाव मध्ये नैवेद्य दाखवतात का? मोरगाव मध्ये नैवेद्य दाखवतात का? दाखवतात ना, प्रत्येक घरी. वा, मला सांगा, मोरगाव मधले असे किती घर आहेत की ज्यांचा घरचा नैवेद्य भगवंताने खाल्लाय? एक तरी आहे? नाही. मग तुमचा नैवेद्य खाल्ला नाही याचा अर्थ भगवान परमात्मा नैवेद्य खात नाही? नाही, खातो. खाऊ घालणारा लागतो. खाऊ घालणारा जर नामदेवरायांसारखा असेल ना, तर दगडाच्या मूर्तीत सुद्धा भगवान परमात्मा प्रगट होऊन नैवेद्य खातो. खातो का? कधी भाव असेल तर. पहा, भगवान परमात्मा काहीच पाहत नाही, भगवान परमात्माला काहीच घेणं नाही. आमच्या संत महात्म्यांनी पुरावे दिले. उच्च नीच काही ने भगवंता पहा, भगवंताला काही लागत नाही. भगवान परमात्माला जर काही लागत असेल ना माई बाप, तर तो फक्त आणि फक्त भाव आहे. काही न लगे काही न लगे कारण तुका म्हणे आण विठोबाची. प्रमाण द्यायला खूप आहे, तिथे शब्द दिला तर प्रमाणे, शब्द दिला की प्रमाणे, पण प्रमाणे घेत बसलो तर आपल्या अभंगावरती चिंतन होणार नाही. असो, भगवान परमात्माला फक्त भाव लागतो. भगवान परमात्मा फक्त भावाचा भुकेलाय. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला,
भावाचा भुकेला. भगवान परमात्माला फक्त आणि फक्त भाव लागतो. भाव जर असेल ना तर तो उष्टी बोर सुद्धा खातो. भाव जर असेल ना तर सगळं होतं, पण भाव लागतो. माझ्या नामदेवरायांनी त्या ठिकाणी भगवान परमात्माकडे गेले आणि म्हणतात, भगवंता खा. त्यांना वाटलं माझे वडील येतात त्यावेळेस भगवान परमात्मा नैवेद्य खातो, आज मी आलोय तो भगवंत नैवेद्य खात नाही. त्यावेळेस माझे नामदेवराय म्हणतात, भगवंता पांडुरंगा, जर तू हा नैवेद्य खाल्ला नाहीस, जर तू नैवेद्य खाल्ला नाहीस तर तुझ्याच चरणावर डोकं आपटून आपटून जीव देईल. काय म्हटले? तुझ्याच चरणावरती डोकं आपटून आपटून जीव देईल. याला म्हणतात भक्ती आणि भक्तीची पराकाष्ठा. एवढी भक्ती स्वतःच्या आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. एवढं ऐकल्याबरोबर पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा प्रगट झाले आणि नैवेद्य खाल्ला. काय नैवेद्य खाल्ला? नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. काय म्हणतात? भगवान परमात्माने नैवेद्य खाल्ला भगवंताची. आणि त्या ठिकाणी नामदेवरायांचं एवढं प्रेम की नामदेवरायांनी भगवान परमात्माशिवाय त्यांनाही करमत नव्हता. पण आश्चर्य पहा, संतांचा महिमा पहा की देवाला सुद्धा माझ्या नामदेवरायांशिवाय करमत नव्हतं. दोघांचा पण झाला. म्हटले, नामदेवा तुझ्याशिवाय मला करमत नाही, माझ्याशिवाय तुला करमत नाही. आजपासून मला सोडून तू कुठं जायचं नाही, तुला सोडून मी कुठं जाणार नाही. असं म्हटल्याच्या बरोबर पण झाला. आणि पण झाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच माऊलींच्या मनामध्ये आलं की आता आपण काय करावं? तीर्थयात्रा करावी. काय म्हटले? तीर्थयात्रा करावी. आता तीर्थयात्रा करावी म्हटल्याच्या नंतर म्हटले, आता सोबत कुणाला घेऊन जावं? तर म्हटले, नामदेवरायांना आपण काय करू? सोबत घेऊन जाऊ. सोबत घेऊन जाऊ असं म्हटल्याच्या नंतर माऊलीने नामदेवरायांकडे आले आणि नामदेवरायांना म्हणतात, नामदेवराय आपल्याला तीर्थयात्रेसाठी जायचंय. त्यावेळेस नामदेवराय म्हणताय, माऊली आलो असतो, पण कालच भगवान भगवंताचा आणि माझा तह झालाय की एकमेकांना सोडून आम्ही कुठेच जाणार नाही. माऊली म्हटले, ठीक आहे, आपण काय करू? भगवंताकडे जाऊ. भगवान परमात्माकडे माऊली गेले आणि माऊली गेल्याच्या नंतर भगवंताला म्हणतात, भगवंता नामदेवरायांना तीर्थाटनासाठी घेऊन जायचं होतं. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, जा घेऊन. काय म्हणतात? जा घेऊन. नामदेवराय तिथंच कोपऱ्यात उभे होते. नामदेवराय म्हणतात, भगवान परमात्मा खोटं बोलायला कधीपासून शिकले? कधीपासून? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात की नामदेवराय तुम्ही तीर्थयात्रेसाठी जा, गेलंच पाहिजे. माऊलींच्या सोबत माऊली आलेत, तुम्ही जा. म्हणल्याच्या नंतर नामदेवराय म्हणतात, ठीक आहे भगवान परमात्मा, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थाटनासाठी जातो, भारत भ्रांती करण्यासाठी मी जातो. म्हणले, पण माझा सुद्धा काय म्हणतात? एक पण आहे. माझा पण काय आहे? एक पण आहे. कटेवरी हात नाही जात न घे तयाचे दरुषण. काय म्हणतात? जो भगवान परमात्माचे कटेवरती हात नसतील ना त्याच्या गाभाऱ्यामध्ये जाईल, पण दर्शन मात्र भगवंता मी घेणार नाही. पहा, मंदिरात कोणत्याही जा, पण तुम्हाला भगवान तुमच्या अंतःकरणामध्ये जो भगवंत आहे तोच भगवान परमात्मा दिसला पाहिजे. याला एकनिष्ठता म्हणतात. आणि ती एकनिष्ठता संतांमध्ये होती. पहा, दोन डोळे जरी असले, डोळे किती आहेत? दोन. मग पाहताना माणसं दोन दिसतात का? नाही दिसत. दिसतात का? नाही दिसत. जसे डोळे दोन असून पाहण्याची नजर एक आहे, तसंच आई आणि भगवान परमात्मा हे वेगळे नाहीयेत, हे दोघं एकच आहेत. पण या दोघांना एक पाहण्यासाठी
संतांची दृष्टी आपल्याकडे असणं फार महत्वाचं आहे. यांच्यामध्ये भेद आहे का? अजिबात नाही. अहो, आमच्या संतांनी सुद्धा आईला आळवलंय. पहा, आपण जे करतोय ना, हा सुद्धा एका प्रकारचा काय गोंधळच आहे. हा गोंधळच आहे. माझे नाथ बाबा सुद्धा गोंधळ करतात आईचा. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा बघातीला स्वर्ग मृत्यू पाताळाचा बंड बघातीला बघातीला स्वर्ग मृत्यू पाताळाचा बंड बघातीला चारी वेदाचा भुजरा बाजीला वेदाचा भुजरा बाजीला चारी वेदाचा भुजरा बाजीला कृष्णाबाई माऊलीचा वो आई राजा. महिला मंडळी झोपल्या का काय? पहा, आईचा गोंधळ सगळ्यांनी केलाय. संत महात्म्यांनी प्रत्येक स्थितीमध्ये स्त्रीलिंगी पुल्लिंगी सर्वांमध्ये आईला आळवलंय. सर्वांमध्ये आईला आळवलंय. पहा, संत महात्मे खूप सुंदर आईला आळवतात. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझ्या पाठीमागं म्हणता का? वा. ये ग विठाबाई. क्या बात है. ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई. वाह, क्या बात है. माझे पंढरीचे आई. आवाज. भीमानी चंद्रभागा. क्या बात है. वाह वाह वाह. ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. पहा, प्रत्येकाने आईला आळवलंय आणि आपण सुद्धा आईचा काय करतोय? एका प्रकारचा गोंधळच करतोय. फक्त हा गोंधळ वारकरी संप्रदायाला अनुसरून आहे. पहा, आज आपण ज्याच्यासाठी इथे आलोय, कीर्तनासाठी आलोय, आईची उपासना करण्यासाठी आपण इथे उपस्थित झालोय. पहा, संतांच्या बाबतीमध्ये दोन डोळे आहेत पण नजर एक आहे. दोन डोळे, नजर एक आहे. पहा, संतांनी त्या ठिकाणी आई विठाई मध्ये सुद्धा पंढरीश पांडुरंग भगवान परमात्माचंच काय केलंय? त्या ठिकाणी भगवंतालाच पाहिलंय. जिथे जावं, कारण भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे. देव नटला नापली, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता ठाव नाही उरला, आज्ञा दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठला. ठाव नाही उरला. फक्त त्याला पाहण्यासाठी
आपली नजर तशी असली पाहिजे. आणि हेच जगद्गुरु तुकोबाराय की ज्या संतांच्या नजरेमध्ये आईच त्यांच्यामध्ये पहा त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये कुठलीच बाधा येत नाही का, कारण ते सुद्धा आईची उपासना करतात आणि आईमध्येच भगवान परमात्माला काय करतात पाहतात. आणि असे जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी अभंगाच्या कुळीची ही कुळ देवी आणि केली ठावी संतांनी. पहा ठावी केली म्हणजे काय केलं, आम्हाला माहिती केलं. मग मला सांगा देवी माहिती नव्हती का, माहिती होती, पण आमच्या मोहमायेने आम्हाला ते दिसत नव्हतं. पण ते कुणी दाखवलं, ते संतांनी दाखवलं. आणि संतांनी आम्हाला सांगितलं की कुळीची ही कुळदेवी, आपलं कुलदैवत काय आहे, आई भगवती आहे. म्हणून या नवरात्र महोत्सवामध्ये नवरात्र महोत्सवामध्ये कमीत कमी आई भगवतीची दुर्गा सप्तशतीचे कमीत कमी 9 दिवसात 9 पाठ तरी होणं गरजेचं आहे. आपलं असं आपलं मला सांगा, लग्न झाल्याच्या नंतर इकडं कुलदैवत कुलदेवीच्या दर्शनाला जातात का, जातात ना, वा जातात, आमच्या इकडे पण जातात जातात. मग आपण फक्त लग्न झाल्यावरतीच जायचं, एकदाच आशीर्वाद घेऊन यायचा पुरेसं आहे का, ते नाही. तुम्हाला नवरात्रामध्ये कमीत कमी 9 पारायण तरी तुमचे दुर्गा सप्तशतीचे झाले पाहिजेत, कमीत कमी 9 तरी. पहा दुर्गा सप्तशतीची एवढी किमया आहे, एवढी किमया आहे की तुम्ही जर कधी सप्तशृंगी गडावरती गेले असाल, तुम्ही कधी जर सप्तशृंगी गडावरती गेलेले असाल तर तुम्हाला आईचा मुखवटा असा पाहायला मिळेल, आहे ना. कान देऊन आई काय करते, भगवती काय करते, परांबा काय करते, दुर्गा सप्तशतीचा ऐकतीये, दुर्गा सप्तशती ऐकतीये. मग कोण ऐकवतंय, मार्कंड्य ऋषी त्या ठिकाणी अजून सुद्धा दुर्गा सप्तशतीचं पारायण करतायत. काय करतायत, पारायण करतायत. आणि अजून सुद्धा आई, तुम्हाला सोप्यामध्ये सांगायचं जर झालं, दुर्गा सप्तशतीचे जर तुम्ही पाठ केले, खास करून तरुण मुलींसाठी सांगेल मी, आपल्या वडिलांची फार अपेक्षा असते, आईची फार अपेक्षा असते, आमच्या मुलीला 50 एकरवाला भेटावा, आमच्या मुलीला IAS भेटावा, कलेक्टर भेटावा, हे भेटावा, ते भेटावा, ते भेटावा, पण आपलं काही बी नसावा. आजचं कसं झालंय सांगू का, आपल्या सोप्या भाषेमध्ये, आम्हाला बायको सुशिक्षित पाहिजे, नोकरीवाली पाहिजे, आम्हाला आई सुशिक्षित पाहिजे, पण आम्हाला बहिणीला शिकवायचं नाही, आम्हाला बहिणीला शिकवायचं नाही. कुठंतरी हे बदललं पाहिजे, तेव्हा सगळं बदलेल. पहा आपल्या सगळ्यांच्या घरच्यांच्या इच्छा ह्या असतात. तर माझं सांगणे, मी मुलगी आहे आणि मी तुमची बहीण आहे, म्हणून तुम्हाला सांगते, पहा तुम्ही जर संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीची 108 पारायण जर केली, दुर्गा सप्तशतीची जर 108 पारायण केली, तर या नारदाच्या गादीवरतून सांगते, तुमच्या आई वडिलांची जशी इच्छा आहे किंवा तुमची जशी इच्छा आहे तसा वर तुम्हाला मिळेल. दुर्गा सप्तशतीची. आता माझे भावंड म्हणतील, ताई
त्यांचं काय, त्यांना घरी 10-10 स्थळ आहेत, तो 10-10 काय 100-100 स्थळ आहेत. आम्हाला काहीतरी सांगा. त्याच्यासाठी फार सुंदर आहे. पहा, मल्हारी सप्तसिद्धी आपल्या कोणाला माहिती असेल, मल्हारी सप्तसिद्धीचे जर मुलांनी 108 पारायण केले तर 6 महिन्याच्या आत तुमच्या घरी स्थळ चालवून येईल. पण त्याच्यासाठी करावं पण लागेल. नाही तर एखादा यायचा, नाही ताई व्हाईच ना. तुमचं चालू असल्यावर कस काय होईल? शक्य नाही ना. कुठेतरी कमी करावं लागेल. असंच दादा मी कीर्तनामध्ये सांगत होते, दारू पिली नाही पाहिजे, घातक असते. एक तरुण दादा होते माझे, 25-30 वर्षाचे असतील, उठले माझ्या समोर, मला म्हणतात, ताई तुम्ही म्हणता दारू पिऊ नये, का पिऊ नये? माझा तर आवाजच गार झाला. म्हटलं अरे बाप रे बाप, समोरचा एवढा खणकावून बोलतोय. म्हटल्याच्या नंतर म्हणले का पिऊ नये? ही काय आम्ही पितोय का? ही काय आतापासून पितोय का? ही तर तेव्हापासून आलीये. काय म्हटले? ही तर तेव्हापासून आलीये. मी म्हटलं केव्हापासून? ते म्हटले हे आम्हीच नाही पित, हे देवता सुद्धा पितात. काय म्हटले? हे देवता सुद्धा पितात. म्हटले अरे बाबा बरं. म्हटलं हा, माझ्या लक्षात आलं. म्हणलं तुम्ही समुद्र मंथनाकडे चालले का? काही हरकत नाही. त्यांचं म्हणणं होतं शिवजी मदिरा प्राशन करतात, भांग शिवजी घेतात. मी म्हटलं मला घेतात का नाही हे काय माहिती नाही, मला घेतात का नाही हे काय अजिबात माहिती नाही. पण माझं सांगणे, म्हटलं दादा तुम्हाला मदिरा घेतलेली दिसली, पण मला सांगा, ज्या वेळेस समुद्र मंथनामध्ये पहिल्या क्रमांकाला हल नावाचं विष बाहेर आलं, ते विष कोणी प्राशन केलं? शिवजींनी केलं. म्हणलं आपल्याला साधं पॉइझनचं थोडं थेंबर दिलं तर इकडं तिकडं होतंय ना. इकडं तिकडं होते. त्याच्या पलीकडे मी सांगितलं मग जी मदिरा निघली ती कुणी घेतली? म्हणलं मदिरा सुरा पण निघली होती समुद्र मंथनामध्ये. मग तेच दादा मला सांगतात, म्हणे ताई ती राक्षसांनी घेतली होती. काय म्हटले? राक्षसांनी घेतली होती. मग मी त्यांना म्हटलं राक्षसांनी जर घेतली होती तर मग तुम्ही कोण आहेत? कधीतरी विचार केला पाहिजे ना या गोष्टीचा. पहा, भगवती आई परांबा, ती भगवती आपण या नवरात्रामध्ये दसरा काढतात ना इकडे. का काढतो? कारणाशिवाय कार्य घडत नाही. कारण असलं पाहिजे. पहा, आपल्या घरामध्ये आईने विराजमान व्हावं. आमच्या घरामध्ये लक्ष्मीने, सरस्वतीने, आदिमाया शक्तीने, महाकालीने प्रवेश करावा म्हणून आपण घर स्वच्छ करतो का? कारण जिथे स्वच्छता असते तिथेच भगवान परमात्मा येतो. पण माझं सांगणे, आपण घराचाच दसरा काढला. आपण घर ब्रशने घासू धुवून काढली, बरोबर ना? भांडे घासू धुवून काढली. आपल्या मनाचा कधी दसरा काढणार आहे? आपण आपल्या मनाचा कधी दसरा काढणार आहे? पहा, जोपर्यंत भगवान परमात्मा तुमच्या अंतःकरणामध्ये विराजमान होत नाही तोपर्यंत तो घरामध्ये विराजमान होईल का? नाही होणार. पहा, मंदिर बांधून मंदिरामध्ये भगवान परमात्माची स्थापना करणं सोपं आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मंदिर बांधून मंदिरामध्ये भगवान परमात्माची स्थापना करणं सोपं आहे. पण अहो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे साधू संत मंडळी झालेत की ज्यांनी स्वतःची छाती फाडून भगवान परमात्माला विराजमान केले. हे आपल्याला कुठेतरी पाहायचं, याचा आपल्याला कुठेतरी विचार करायचा आहे. पहा, आपण नुसतं म्हणतो समोरच्याने केल्याच्या नंतर आम्ही करू. आता स्वच्छता अभियान चालू आहे, मोदीजींनी राबवलंय. त्या ठिकाणी स्वच्छता झाली पाहिजे. कोण करणार? याने झाडलं ते केर आणून टाकते. अरे भाई, सोच बदलो भाई, देश बदल जाएगा. आपली सोचच बदलायला तयार नाही, देश कुठून बदलणार आहे?